मुंबईमध्ये 26/11/2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला अमेरिकेने भारताला सुपूर्द केले। यासाठी भारत सरकारला एक दीर्घ अशी कायदेशीर आणि कूटनीतिक लढाई लढावी लागली। त्यात यश येऊन अखेर तहव्वूर राणाला भारतात आणण्याचे प्रयत्न सफल झाले। या पार्श्वभूमीवर पतित पावन संघटनेच्या वतीने पुण्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। 26/11 मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आतंकी तहव्वूर राणा याला भारतात आणले। मोदीजी लय भारी, आता त्याला बिर्याणी नको, लवकर फासावर लटकवा, असा मजकूर लिहिलेला फलक हातात घेऊन पतित पावन संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अलका चौकात घोषणा दिल्या। राणाला भारतात आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना धन्यवाद देऊन त्यांचे आभार मानले। नागरिकांना साखर वाटून त्यांचे तोंड गोड करत सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या। नागरिकांनी सुद्धा साखरेचा आस्वाद घेत आपण सुद्धा या आनंदोत्सवात सहभागी आहोत याची जणू पावतीच दिली। या आनंदोत्सवाचे आयोजन शहर अध्यक्ष श्रीकांत शेळीमकर आणि शहर कार्याध्यक्ष गोकुळ शेलार यांनी केले। आतंकवादी राणाचे लाड न पुरवता त्याला लवकरात लवकर फाशीवर लटकवावे अशा घोषणाही देण्यात आल्या। 26/11च्या हल्ल्यातील शहीद तुकाराम ओंबाळे, शहीद हेमंत करकरे, शहीद अशोक कामटे, शहीद विजय साळसकर, शहीद मेजर पी उन्नीकृष्णन आणि इतर सामान्य नागरिक या हल्ल्यात मरण पावले त्यांना हीच खरी श्रद्धांजली आहे, असे अध्यक्षांनी यावेळी नमूद केले। माझं नाव श्रीकांत शेळीमकर, पतित पावन संघटना पुणे शहर अध्यक्ष। 26/11चा बॉम्बस्फोट मधला मास्टर माइंड तहव्वूर राणा याला अमेरिकेतून आपल्या देशामध्ये आणण्यासाठी देशाचे पंतप्रधान मोदी आणि देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाला यश आलं। त्याच्यामुळे आम्ही या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे आज साखर वाटून अभिनंदन करत आहोत। आमचं म्हणणं आहे तर तहव्वूर राणा याला लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर त्याची केस घेऊन त्याला लवकरात लवकर फाशी द्यावी, त्यातल्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा देऊ नयेत, चांगल्या सुविधा पुरवू नयेत अशी मागणी पतित पावन संघटनाच करत आहे। याबरोबरच तेथील पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील साखर वाटण्यात आली आणि त्यांचेही अभिनंदन करण्यात आले। पतित पावन संघटनेच्या या आनंदोत्सवात उत्स्फूर्तपणे सामील होत पोलीस कर्मींनी सुद्धा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना साखर भरवली। तहव्वूर राणाला कसाबप्रमाणे पोसू नये, त्याचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याला लगेचच फासावर चढवावे अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भामरे, प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, मनोज नायर, पप्पू टेमघरे, सुनील मराठे, माऊली साठे, तेजस पाबळे, राजू बर्गे, शरद देशमुख, विनोद बागल, अण्णा बांगर, शुभम परदेशी, प्रकाश भुवर, शंकर गिरकर, शाहरुख नदाफ आदी उपस्थित होते। माझं नाव बाळासाहेब भामरे, पतित पावन संघटना महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष। देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि गृहमंत्री अमित भाई शहा यांचं पतित पावन संघटनेच्या वतीने प्रथम अभिनंदन करण्यात येत आहे की तहव्वूर राणासारख्या जिहादीला आरोपीला ज्यांनी 93-26चा बॉम्बस्फोट घडवला त्याला अमेरिकेवरून आपल्या देशात आणण्यासाठी जो प्रयत्न केला त्याच्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे। आणि दुसरी मागणी आमची अशी आहे संघटनेची की ज्या पद्धतीने कसाबसारख्या अतिरेकेला भारतामध्ये जे चांगल्या सुविधा दिल्या होत्या, बिर्याणी खायला घाल, नंतर त्याला फाशी झाली, त्याच्याबद्दल त्याचं अभिनंदनच। पण ह्या तहव्वूर राणाला त्याच्यासारखी वागणूक मिळू नये, लवकरात लवकर त्यांनी सरकारने त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी हीच पतित पावन संघटनेची मागणी। माऊली साठे, पुणे जिल्हा सरचिटणीस। जो मुंबईतील 26/11च्या हल्ल्यातील मास्टर माइंड तहव्वूर राणा याला आपल्या देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी अमेरिकेतून भारतामध्ये आणण्यात आलं, त्याच्याबद्दल पतित पावन संघटना त्यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करत आहे। त्यासाठी आज आम्ही अभिनंदनासाठी इथं जमलो आहोत। तर आमच्या संघटनेतर्फे एकच मागणी आहे की ज्याप्रमाणे कसाबचे लाड पुरवले त्याला ज्या सुविधा देण्यात आल्या त्या ह्या तहव्वूर राणाला देऊ नये, त्याची केस फास्ट ट्रॅकवरती चालून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी ही आमच्या संघटनेतर्फे केंद्र सरकारला, राज्य सरकारला ही आमची मागणी आहे। मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे।